अध्यक्ष महोदय, माननीय सभागृह नेते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आज जो एक या ठिकाणी शोकप्रस्ताव मांडला आहे, तर कुणाचा विश्वासच बसत नव्हता अनेक दिवस की दादा आज आपल्यात नाही. असे अजित, आशाताई, आनंदराव पवार असं एक नेतृत्व होतं ज्यांच्या नावातच दरारा होता, धाक होता आणि तो त्यातून प्रचंड कामाचा वेग, प्रशासनावर जरब, जनतेच्या प्रश्नाची असलेली जाण असा असलेला हा एक लोकनेता होता असं म्हणायला हरकत नाही. खरं तर या राज्यातील सत्तेतील अजितदादा म्हणजे एक पुरोगामी नेतेच होते. त्यांनी कधी जात, धर्म, पंथ यावर कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी कधी एकदा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे जो काय असतो अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या काळात बटेंगे तो कटंगे असा नारा होता, पण त्याला दादांनी स्पष्टपणे सांगितलं की असं या ठिकाणी चालत नाही, आपल्यामध्ये चालत नाही, ते उत्तरेकडे चालतं असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. म्हणजे जिथे आहे तिथे असूनही आपल्या भूमिकेशी ठाम असणारे नेते म्हणून या महाराष्ट्राला आणि देशात दादांची ओळख होती. म्हणूनच त्यांनी कधी जात पात धर्मपंथ पाहिला नाही. नवाब मलिक असतील, हसन मुश्रीफ असतील, अलीकडे त्यांच्याशी जोडलेले बाबा सिद्दीकी, या सगळ्यांना सांभाळून घेणारे अजितदादा होते. त्याला कधी अंतर ठेवू दिला नाही. आरोप झाले तरी त्यांना सांभाळून घेण्याचं काम दादांनी केलंय. म्हणूनच एक असं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारांना मानणारे, त्यांच्या मूल्यावर काम करणारे, चालणारे असे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख दादांनी निर्माण केलेली होती. रोखठोक म्हणून एक रोखठोक अजितदादा असे महाराष्ट्राला परिचित होते.